तो 10वीत दोनदा नापास झाला, पण त्याने बनवलेले चित्रपट 100 कोटींच्या पार गेले. वेळेला त्याने रस्त्यावर पॉपकॉर्न आणि वडापाव विकले, गाड्या पुसल्या, पण हार मानली नाही. तो बॉलिवूडचा मराठमोळा दिग्दर्शक म्हणजे लक्ष्मण उत्तेकर. ज्या वयात मुलं करिअरचा विचार करतात, त्या वयात लक्ष्मण हे मुंबईच्या रस्त्यांवर पॉपकॉर्न आणि वडापाव विकायचे. घरची परिस्थिती बेताची, शिक्षण सुटलेलं, पण डोक्यात एकच विचार होता: पोट कसं भरायचं. जेव्हा त्याने स्वतःची वडापावची गाडी लावली, तेव्हा काही दिवसातच महापालिकेने त्यांची गाडी उचलली. पण हाच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता, कारण त्यानंतर ते एका फिल्म स्टुडिओत सफाई कामगार म्हणून कामाला लागले. तिथे ते फरशा पुसायचे, गाड्या साफ करायचे. या स्टुडिओत काम करताना त्यांचं लक्ष फिल्म एडिटिंग आणि कॅमेराकडे गेले. एकदा कॅमेरा अटेंडंट आला नाही, म्हणून मालकाने लक्ष्मण यांना शूटिंगला पाठवलं. तिथे मिळणाऱ्या जेवणाने आणि ग्लॅमरने ते भारावून गेले, आणि तिथून सुरू झाला लाईट्स, कॅमेरा आणि ऍक्शनचा प्रवास. सुरुवातीला कॅमेरा अटेंडंट, मग सिनेमॅटोग्राफर आणि अखेर दिग्दर्शक. टपाल सारख्या दर्जेदार मराठी चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. मग त्यांची गाडी काही थांबलीच नाही. लुका छुपी, मिमी आणि जरा हटके जरा बचके सारखे सुपरहिट हिंदी सिनेमे त्यांनी दिले. आणि मग आला छावा. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत चक्क 800 कोटींहून अधिक कमाई केली. आणि अजून त्यांचे बरेच बिग बजेट प्रोजेक्ट लाईनअप आहेत. लक्ष्मण उत्तेकर यांची स्टोरी शिकवते की तुमची सुरुवात कशी झाली यापेक्षा तुमची जिद्द किती मोठी आहे हे जास्त महत्वाचं आहे.